पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमा म्हणजेच 28 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये आपल्याला शाकंभरी नवरात्र साजरी करायची असते। खरं तर 4 नवरात्र असतात। एक गुप्त नवरात्र असते, एक चैत्र नवरात्र आहे, एक शारदीय नवरात्र आहे आणि एक शाकंभरी नवरात्र आहे असं म्हटलं गेलं आहे। आपण काय करतो, आपण फक्त शारदीय नवरात्र करतो आणि काही लोक तर चैत्र नवरात्र सुद्धा करत नाही। मग शाकंभरी नवरात्र तर खूप लांब आलं। मग आजच्या व्हिडिओमध्ये शाकंभरी नवरात्र का साजरी करावी लागते आणि तुम्ही सुद्धा या शाकंभरी नवरात्रीचं अवचित साधून माता पार्वतीची उपासना म्हणजेच साक्षात आपल्या कुळदेवीची उपासना करायची असते। ज्यांच्या घरात शाकंभरी देवीचा फोटो नाही आहे, मग त्यांनी काय करावं तर त्यांनी आपल्या घरात अन्नपूर्णा माता, कारण या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये अन्नपूर्णा मातेची उपासना करायची असते आपल्याला आणि तिची पूजा करायची असते। आता जे कोणी ऋग्वेदी ब्राह्मण आहेत तर त्यांची कुळदेवी ही शाकंभरी देवी आहे, जिला बनशंकरी असं म्हटलं गेलं आहे। बऱ्याच लोकांची शाकंभरी ही कुळदेवी आहे। शाकंभरी देवी ही अन्नधान्याची देवता मानली जाते, म्हणून या शाकंभरी नवरात्रीचं अवचित साधून जर तुम्ही आपल्या अन्नपूर्णा मातेची उपासना केली तर नक्कीच तुमच्याही आयुष्यातील दुःख दूर होतील आणि कधीही तुमच्याही घरात अन्नधान्याचा तुटवडा पडणार नाही असं म्हटलं गेलं आहे। आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांच्याच घरात शाकंभरी नवरात्र केली जाते असं पण नाही आहे, पण बऱ्याच घरात नवरात्रीप्रमाणे शाकंभरी नवरात्र केली जाते। घटस्थापना ही सगळी केली जाते। तुमच्या घरात नाही केली जात तरी पण तुम्ही फक्त अखंड दिवा लावला तरी चालेल किंवा काही सेवा आहेत ज्या तुम्ही केल्या तरी चालेल। नक्कीच आपल्याही कुळदेवीची कृपा प्राप्त व्हावी आणि माता पार्वती साक्षात दुर्गा मातेचे हे रूप आहे, तर तिची उपासना म्हणून आपल्याला करायची आहे। आता शाकंभरी नवरात्र का साजरी करायची असते ते तुम्हाला सांगितलं। आता शाकंभरी नवरात्रीची उत्पत्तीची कहाणी काय आहे, जी कहाणी कथा आहे ना, तर ते तुम्हाला सांगते। तर एकदा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला आणि लोक अन्नधान्यासाठी, अन्न पाहण्यासाठी त्रस्त झाले। तेव्हा आदिशक्तीने म्हणजे जी पार्वती मातेने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या भाज्या, फळे आणि धान्य उत्पत्ती करून मानव जातीला तिने रक्षण केले, म्हणून त्यांना शाकंभरी असं नाव पडलं। शाकंभरीचा अर्थ सांगते, शाक म्हणजे भाजी आणि अंबरी म्हणजे पोषण करणारी, हे नाव देवीला पडलं आणि तेव्हापासूनच हा जो उत्सव आहे ना, हा साजरी केला जातो। बनशंकरी देवी जे बिजापुरामध्ये आहे तिकडे सुद्धा जर शुक्रवारी रथ काढला जातो आणि शाकंभरी नवरात्र तिथे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। दुष्काळ आणि संकट म्हणजेच लोकांवर जो काही दुष्काळ आला होता किंवा अन्नधान्याची जी काही तीव्र टंचाई होती, लोक भुकेने व्याकुळ झाले होते आणि जनजीवन हे ठीक करण्यासाठी देवी प्रकट झाली होती आणि लोकांची ती दया म्हणजेच लोकांना जो काही होणारा त्रास आहे तो बघून आदिशक्तीला दया आली। तिने घोर तपश्चर्या केली आणि आपल्या शरीरातून हिरव्या भाज्या, फळे आणि धान्य यांची देवीने निर्मिती केली, म्हणून त्यांना शाकंभरी नाव असं पडलं। आता ही होती शाकंभरी देवीची कहाणी। आपल्याही घरात आपल्याला वाटत असतं ना की काही नसेल तरी चालेल, पण अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत, त्याच्यासाठी तरी आपल्याला कधीही कोणाकडे हात पसरावा लागणार नाही असं म्हटलं गेलं आहे। अजून शाकंभरी देवीची अजून एक कथा आहे, ती तुम्हाला सांगते की देवी भागवत पुराणानुसार दुर्गमसुराने जगातून वेदज्ञान हरवून घेतले होते आणि पृथ्वीवर त्याचा दुष्काळ पसरवला। तेव्हा देवीने शाकंभरी देवीचं रूप घेतलं होतं आणि या राक्षसाचा वध केला होता आणि पुन्हा वेदज्ञान आणि अन्नधान्य पृथ्वीवर परत आणलं होतं। तर याचं कारण समजून किंवा त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला शाकंभरी नवरात्र उत्सव साजरी करायचे असते। आता हे तर तुम्हाला समजलं। आता हे साजरी करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर अर्थात सेवा करायची असते। आपली कुळदेवी कुठली जरी असली तरी सुद्धा तुम्ही श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता। ताई, आमच्याकडे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र साजरी केली जाते। आता माझ्याही घरात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र साजरी केली जाते, पण शाकंभरी नवरात्रीमध्ये आपण सेवा करू शकतो। आता सेवा केल्याने काही होणार आहे का, किंवा ताई आमच्याकडे केलं नाही आहे किंवा मी केलं तर माझ्या नंतरची पिढी करेल असं पण नाही आहे, पण आपण अगदी आपल्या कुळदेवीची सेवा म्हणून सुद्धा तुम्ही शाकंभरी नवरात्र उत्सव साजरी करू शकता। काहीच नाही आहे। प्रत्येकाच्या घरात अखंड दिवा लावलेला असतो, तर तो अखंड दिवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही 7 ते 8 दिवसामध्ये तो तसाच ठेवायचा आहे। त्याच्याबरोबर येतं की आपल्याला कुळदेवीच्या एकतरी या शाकंभरी नवरात्रीचं अवचित साधून बऱ्याच केंद्रात सामूहिक श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केलं जातं।
जर तुमची इच्छा असेल तर तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही पारायणाला बसू शकता किंवा पारायणाच्या सेवेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. नाही शक्य होत तर या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरात एकदा तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपलं की वर्षभर मग शाकंभरी नवरात्र कोणी करत नाही, चैत्र नवरात्रही करत नाही, शारदीय नवरात्र आले की मग वर्षभर बस फक्त हात जोडायचे असं नाही आहे. तर आपली जी कुळदेवी आहे ना, तर कुळदेवीचा मानपान करणं, कुळाचार हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि तुम्हीच म्हणता ना की ताई एवढ्या सेवा करतो आणि आम्हाला अनुभव का नाही येत, कारण कुळदेवाची आणि कुळदेवीची आपल्याकडून बऱ्याच सेवा होत नाहीत आणि काही लोकांना तर अजूनही त्यांचे कुळदेवी कोण आहे सुद्धा माहिती नाही. मग त्याच्यापेक्षा जर हे शाकंभरी नवरात्रीचं अवचित साधून नक्कीच तुम्ही रोज एक पाठ सुद्धा करू शकता. ताई ही प्रथा जर मी पाडली तर नंतरच्यांनी केलं तर बघा, देवांची प्रथा काय तुम्हाला म्हणत नाही की तू एकदा केलं तर मग ते वारंवार कर, पण ही तुमच्याकडून जेवढी होईल तेवढी तर तुम्ही करू शकता. आता काही घरात तर घटस्थापना केली जाते, तुमच्या घरात जर ती पद्धत नाही आहे तर फक्त तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा रोज 2-2 अध्याय तुम्ही नित्यसेवेसारखं पठण करू शकता. आठ दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण चालू आहे त्यांना काही टेन्शन नाही आहे, पण ज्यांचं नाही आहे तर नक्कीच करू शकता. बघा, कुळदेवीचं केल्याने काही वाईट होणार नाही आहे, तर उलट तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ना त्या खरंच कमी होतात. 28 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत एक तरी पारायण करा. अगदी म्हणजे पौष पौर्णिमेला ज्याला आपण शाकंभरी नवरात्रीची सांगता होणार आहे, तर शाकंभरी पौर्णिमेला तरी तुम्ही एक पाठ करा. किंवा नाही ना आम्हाला रोज वाचणं शक्य नाही होत तर त्यांनी नक्की सिद्धकुंजिका स्तोत्रमचं 11 वेळा पठण करावं. सिद्धकुंजिका स्तोत्रमचं तुम्ही पठण केल्याने ते तुम्हाला दुर्गा पाठचं फळ मिळणार आहे. मग दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही तर मग तुम्ही नक्कीच रोज 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, कमीत कमी 11 वेळा तरी तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं आवर्जून तुम्ही पठण करावं. तुमच्या घरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल, आपल्या कुळदेवीची मूर्ती असेल, फोटो असेल, टाक असेल, नाही तर पूर्ण मातेच्या मूर्तीवर दररोज तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आता एक दिवस तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम पठण केलं, एक दिवस तुम्ही कुंकुमार्चन केलं तरी चालेल, पण ज्यांना सगळं करणं शक्य होईल ना तर त्यांनी नक्कीच या नवरात्रीचं अवचित साधून आपल्याला कुळदेवीची सेवा करायला आपल्याला भाग्य मिळालेलं आहे. नक्कीच या पौष महिन्यामध्ये तुम्ही कुळदेवीला जाऊ शकता. आपल्या मुलांना सुट्टी झालेली आहे तर मग तुमची इच्छा असेल तर नक्कीच पौष पौर्णिमापर्यंत तुम्ही कुळदेवीला जाऊ शकता. नाही शक्य होत तर मग तुम्ही घरात तरी सेवा करा. घरात सेवा करण्यामध्ये मग एक दिवस तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं एक दिवस तुम्ही पठण करू शकता, एक दिवस तुम्ही श्री दुर्गा सप्तशती पारायण करू शकता आणि मग बाकीचे दिवस तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा मग रोज 3 वेळा श्री सूक्तमचं पठण करू शकता. जसं तुम्हाला जमेल, जेवढं तुम्हाला जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. ताई काहीच करणं शक्य होत नाही तर कमीत कमी एक माळ तरी जप करा. ओम मॅम रीम क्लीम चामुंडाय बिचे या नवर्ण मंत्राची तुम्ही एक माळ जप करू शकता. बघा एक तर रोज आपल्याकडून सेवा घडत नाही. आपण फक्त शारदीय नवरात्र आली की मग एकदम व्यवस्थित आपल्याकडून सेवा घडते, पण चैत्र नवरात्र जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणीही करत नाही, शाकंभरी नवरात्र सुद्धा करत नाही, पण हे सुद्धा केलं पाहिजे. आता एकदा केलं की यावर्षी केलं की मग दुसऱ्या वर्षी मी तुम्हाला घटस्थापना करा असं म्हणत नाही, तर तुम्हाला मी फक्त सेवा करा म्हणते ना. आता मग यावर्षी जर तुम्ही रोज एक पाठ तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पठण केला तर मग नेक्स्ट इयरला तुम्हाला नाही शक्य होत तर मग काहीतरी तुम्ही कराल ना, तर काही तर मग तुमच्याकडून होईल ना. मग सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे किंवा मग कुंकुमार्चन आहे, श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण आहे. जशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच शेवटच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकता. आणि खरं तर मूळ पीठावर जाऊन वर्षातून एकदा खरं सांगते की मान सन्मान केला पाहिजे. देवीला तुमच्याकडून खूप काही अपेक्षा नाही आहे. 11 अलंकार देवीला परिधान करायचे असतात, पण सोन्याचेच द्यावे असंही नाही आहे. तर तुमच्या यथाशक्ती तुम्ही करू शकता. तर या शाकंभरी नवरात्रीचं अवचित साधून खरंच तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊ शकता. नाही शक्य होत तर चैत्र नवरात्रीला पण जाऊ शकता, पण तुम्ही सेवा करा. काहीतरी तुम्ही तुमच्या घरात कुळदेवीचं काहीतरी होईल. या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. कारण काय होतं ना की तुम्हाला सांगते, जोपर्यंत आपल्याला पितृदोष आहे किंवा तुम्ही केंद्रात जरी प्रश्न उत्तरेला जाता तर हेच असतं की मग तुमच्या घरातला टाक व्यवस्थित नाही आहे, तर तुमचा टाक थोडासा चुकीचा आहे, तर कुळदेवीचं तुम्ही काहीच करत नाही आणि तर चुकीच्या कुळदेवीचं करता. आणि बऱ्याच लोकांना आपली कुळदेवी कोण आहे हेच माहिती नाही. जर आपल्याला आपली आईच माहिती नाही आहे तर मग आपण कोणाची सेवा करणार. आणि मग काय होतं, कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून मग थोडंसं ना तुम्ही आपल्या कुटुंबातील अर्थात मग आपली कुळदेवी कोण आहे आणि आपल्या
गावाकडचे जे लोक असतील ना, मग त्यांना जाऊन तुम्ही चौकशी करा की आपली कुळदेवी कोण आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही टाक नक्कीच घरात केले पाहिजे. शाकंभरी नवरात्रीचं अवचित साधून महिलांना ओटी कोणीही भरू शकतात. तर कुळदेवीची सेवा प्रत्येक स्त्री करू शकते. तर ताई, मी प्रेग्नेंट आहे, करू शकते का? तर या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये अगदी 2-4 दिवस जरी तुम्हाला सेवा करता आली तरी चालेल. तर काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं नक्कीच चांगलं आहे. कारण ताई, आम्हाला गावाला जायचं आहे किंवा काहीतरी अडचणी असतील तर आपल्या मग जेवढं जमेल तर तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. तर आपली आई, ती आपल्या आईची सेवा करण्यासाठी काहीच बंधन नाही आहे. मग विधवा, सवासनी, प्रेग्नेंट महिला सेवा करू शकतात तुमची काळजी घेऊन. बाकी मग सगळ्या सेवा करू शकता. स्त्री आणि पुरुष हे सुद्धा सेवा करू. महिलांनीच करावं असं कुठेही काही ध्यास नाही आहे किंवा मग त्यांनीच करावं असंही नाही आहे. पण अर्थात घरातल्या मंडळींनी करत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं ना की जाऊन दे, मग त्यांच्याकडून होत नाही. मग त्या मानाने जर आपण केलं तर नक्कीच चांगलं होईल. आणि शाकंभरी नवरात्र खूप महत्त्वाचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आपल्याही घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये. आणि कधी असं होतं ना घरात अचानक, आणि खरं सांगू का, तर तांदूळ संपणं आणि या गोष्टी संपणं या खरंच झाल्या नाही पाहिजेत. पण अगदीच म्हणजेच तो वेळ आपल्यावर येऊ नये आणि परमेश्वराची कृपेने कोणावरच येऊ नये की नाही आहे. मग त्याच्यापेक्षा देवाने आपल्याला देण्यासाठी बनवलेलं आहे आणि त्यांचे आभार व्यक्त करावे आणि त्याचंच अवचित साधून ती कृतज्ञ म्हणून आपल्याला कुळदेवीची सेवा म्हणून या शाकंभरी नवरात्रीच्या उत्सवामध्ये या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या थोड्याफार करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.